परंतु बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची ब्रेकिंग बातमी आलेली आहे। जयंत पाटील हे मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीसाठी वर्षा निवासस्थानी दाखल झालेत। वर्षावरती जयंत पाटील, प्रफुल्ल पटेल, तटकरेंची फडणवीसांसोबत बैठक सुरू असल्याची माहिती मिळते। पवारांची राष्ट्रवादी एनडीए सोबत जाण्याच्या हालचालींना आता वेग आल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। ही आत्ताच्या घडीची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी म्हणावी लागेल, कारण की प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे वर्षावरती असताना आता स्वतः जयंत पाटील देखील वर्षा या निवासस्थानी दाखल झालेले आहेत आणि या चौघांमध्ये बैठक सुरू आहे। खरं म्हणजे जयंत पाटलांसोबत काही आमदारांची बैठक झालेली होती आणि त्यामध्ये एनडीएला पाठिंबा दिला जावा असं काही आमदारांचं शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील मत होतं आणि आता त्यानंतर जयंत पाटील हे फडणवीसांच्या भेटीला वर्षा निवासस्थानी दाखल झाले। त्यामुळे या घडामोडी ज्या आहेत त्या वेगवान घडताना आपल्याला पाहायला मिळतात। शरद पवारांची राष्ट्रवादी आता पाठिंबा देऊ शकेल का अशी देखील एक चर्चा आहे। आपल्यासोबत आपले प्रतिनिधी रणजित इंगळे जे आहेत ते फोन लाईन वरती जोडले गेलेले आहेत। रणजित, खरं म्हणजे जयंत पाटील हे मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला पोहोचलेले आहेत आणि त्याच वेळेला बरोबर प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे देखील तिथे उपस्थित असल्याची माहिती मिळते। नक्की काय घडामोडी घडतात? नक्कीच सचिन, जर आपण विचार केला तर आज सुनेत्राताई पवार असतील, तटकरे असतील, पटेल असतील यांची बैठक झाली आणि चर्चा होती की उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांना अर्थमंत्रीपद कधी मिळणार या संदर्भात चर्चा सुरू होती। तसेच केंद्रामध्ये मंत्रिमंडळ विस्तार देखील होणार आहे, त्याबद्दल देखील चर्चा झाल्याचं त्यांच्या वतीने सांगण्यात आलं। मात्र आता प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे वर्षा निवासस्थानी दाखल झाल्यानंतर 10 ते 15 मिनिटाच्या नंतर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील हे देखील आतमध्ये गेल्याची सूत्रांची माहिती आपल्याला समोर आलेली आहे। यामुळे आता राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा कुठेतरी रंगताना पाहायला आपल्याला मिळते। एकीकडे एकनाथ शिंदे दिल्लीला आहेत, अमित शहांना भेटत, तर दुसरीकडे या ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का किंवा त्यांचं विलिनीकरण होणार का हे देखील आता पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कारण का सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे प्रफुल्ल पटेल जे आहेत ते या विलिनीकरणावरती बोलताना अगोदर बोलले होते की जे काय आम्ही करू ते आमच्या भाजपचा जो मेन पक्ष आहे भाजपला सांगूनच या गोष्टी कराव्या लागतील, मुख्यमंत्र्यांच्या कानावरती घालूनच या गोष्टी कराव्या लागतील असं देखील ते बोलले होते। त्यानंतर आता प्रफुल्ल पटेल आणि तटकरे वर्षावरती मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी आलेले आहेत। त्याच्यानंतर जयंत पाटील देखील आल्याची सूत्रांची माहिती आहे। त्यामुळे आता त्यांच्यामध्ये नक्की काय चर्चा होईल आणि राष्ट्रवादी जे एकत्र होणार आहे ते कधी होईल किंवा त्यांचं बोलणं कुठपर्यंत आलं हे देखील आता पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। मात्र आता काय चर्चा होईल याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। खरं म्हणजे हे एक महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल, कारण की जयंत पाटील यांची काही राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या आमदारांसोबत बैठक पार पडली आणि त्यामध्ये जवळपास 9 आमदारांनी एनडीए सोबत जाण्याची इच्छा जी आहे ती व्यक्त केलेली होती आणि त्यानंतर जयंत पाटलांची देखील विनोद तावडेंसोबत काही दिवसांपूर्वी बैठक झाल्याची देखील बातमी जी आहे ती समोर आलेली होती आणि त्यानंतर आता ज्यावेळेला प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे देवेंद्र फडणवीसांच्या वर्षा या निवासस्थानी दाखल झालेले असताना जयंत पाटील देखील वर्षा या निवासस्थानी दाखल झाले आहेत। त्यामुळे कुठेतरी हालचाल